महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो भक्त हे आदरणीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी अनुयायी या ठिकाणी येत असतात। त्यांची चांगली व्यवस्था ही महापालिका, महाराष्ट्र शासन, पोलीस डिपार्टमेंट आणि आमचं जे समाज कल्याण विभाग आहे त्यांच्यामार्फत केले जाते। यावर्षी विशेषतः आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयाने आदेश दिलेले आहेत। त्यानुसार वॉटरप्रूफ मंडप, आपल्याला आठवत असेल की दरवर्षी अकाळी पाऊस येतो आणि त्याच्यामुळे आयत्या वेळेला जे अनुयायी असतात त्यांना इतर ठिकाणी हलवायला लागतं। हे लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने वॉटरप्रूफ मंडप केलेले आहेत। जवळजवळ 50,000 अनुयायांची 50,000 स्क्वेअर फीटमध्ये अनुयायांची झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात टॉयलेट्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर मोबाईल टॉयलेट्स आहेत। आपल्या या ठिकाणी स्नानगृह निर्माण करण्यात आलेली आहे। शेवटी येताना सर्वांनाच वाटतं की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मृतिदिन, ज्याला आपण महापरिनिर्वाण दिन असं म्हणतो, त्या दिवशी आपण दर्शन घ्यावं आणि हे दर्शनाचं संपूर्ण 5 आणि 6 आणि 7 दोन्ही दिवशी दर्शन चालू असतं। परंतु अनेक लोक त्याच्या पूर्वीसुद्धा येतात, विशेषतः व्हॉलेंटियर्स अगोदर येतात आणि आता थंडीचे दिवससुद्धा चालू झालेले आहेत। त्याच्यामुळे पक्षाच्या वतीने आणि मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने आम्ही त्यांच्यासाठी ब्लँकेटसुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहेत। इथली जी कमिटी आहे, अधिक समाजाची जी परिषद आहे, जी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या याखाली चालते, सचिव नागेसेन कांबळी आणि हे जे व्यवस्थापन मंडळ आहे, हे सर्वच मंडळी एक दिलाने काम करत असतात आणि आजच नाही तर 2 महिने पूर्वीपासून ही सगळी तयारी सुरू झालेली आहे। खूप चांगलं कोऑर्डिनेशन हे कमिटी, इतर सर्व संस्था आणि शासनामध्ये होत असतं। तरी पण काही छोट्या छोट्या गोष्टी राहून जात असतात आणि त्याच्यामुळे स्वतः येऊन पाहणी करणं फार महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळे आतासुद्धा इथं आल्यानंतर दर्शन रांग ही वाळूतून जाते आणि त्याच्यामुळे दुपारच्या वेळेला वाळू गरम होते आणि त्याच्यामुळे जे अनुयायी येतील त्यांना असुविधा होण्याची शक्यता लक्षात घेऊन मी आमचे जे उपायुक्त महापालिकेचे आहेत त्यांना असं सुचवलेलं आहे की त्या ठिकाणी कार्पेट घालावं की जेणेकरून अनुयायांना गरम वाळूमधून चालायला लागू नये। छोट्या छोट्या गोष्टी असतात, महापालिका दरवर्षी देत नाही, पण यावर्षी बिस्किटचं पॅकेट आणि पाण्याची बॉटलसुद्धा महापालिकेच्या वतीने दिली जाणार आहे। ज्याप्रमाणे आपण बार्टीच्या वतीने जेवणाची लाखो लोकांची सोय करतो, तसं महापालिकेलासुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामधून अधिक लोकांच्या भोजनाची व्यवस्था होईल। अधिक पक्षातर्फेसुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी भोजनाची व्यवस्था केलेली आहे। शेवटी सर्वांनी मिळून जर ठरवलं तरच हे सगळं होऊ शकतं, कारण गेल्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये करोनामुळे लोक ह्या संधीपासून वंचित झालेली होती। यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतवर्षातून इथे येण्याची शक्यता आहे आणि हे गृहीत धरून पोलीस डिपार्टमेंट आवश्यक ती काळजी घेते। त्यांनी जवळजवळ 1,500च्या आसपास पोलीस फोर्स हा या ठिकाणी ठेवलेला आहे। 6 DCP या ठिकाणी तैनात असणार आहेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय शांततापूर्ण पद्धतीने हा सोहळा संपन्न होईल याची मला खात्री आहे। गेल्या वेळेला एक छोटंसं गालबोट लागलेलं होतं की काही लोकांनी थेट दर्शन रांगेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला होता। माझी सर्वच अनुयायांना विनंती आहे की ज्यावेळेला आपण एवढ्या लांबून येतो त्यावेळेला आपल्याबरोबर इतर लोकंसुद्धा आलेली असतात आणि ज्यावेळेला मध्येच रांग तोडण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला गोंधळाची परिस्थिती निर्माण होते आणि ज्यावेळेला लाखो लोक त्या ठिकाणी एकत्र येत असतात त्यावेळेला कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये, कारण लहान लहान मुलं रांगेमध्ये असतात आणि ज्यावेळेला जर थोडी जरी गडबड झाली आणि लोक इथं तिथं धावायला लागली तर लहान मुलं असतात, महिला असतात, या सगळ्यांचा विचार करून माझी या ठिकाणी केवळ पोलीस डिपार्टमेंट असतं असं नाही, तर या ठिकाणी जे एक समता त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने त्यांचं स्वतःचं एक दल असतं, समता सैनिक दल असं त्याला म्हटलं जातं आणि ते समता सैनिक दलाचे व्हॉलेंटियर्ससुद्धा रात्रंदिवस याच्यासाठी कार्यरत असतात। त्यांना सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। आम्ही
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेतलेली आहे, आनंदराज आंबेडकर साहेबांची भेट घेतलेली आहे. कालच जे असं भव्य असं स्मारक बाबासाहेबांचं पंचायतच्या माध्यमातून उभारलं जातं आहे, त्याचीसुद्धा पाहणी मी केलेली आहे. लवकरच मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घातलेलं आहे आणि ज्याला पंचायतच्या रूपाने सर्व आमचे बांधव याच्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेने आपली कॉन्ट्रीब्युशन देत असतात, त्याला महाराष्ट्र शासनाची सुद्धा ही जबाबदारी आहे असं मुख्यमंत्री महोदयांनी कालच मला बोलून दाखवलं. याबाबतची लवकरच घोषणा ते करतील. काल त्यांनी आवश्यक ते आदेश संबंधित डिपार्टमेंटना दिलेले आहेत. त्यांच्याकडून या ठिकाणी आवश्यक ते इनपुट्स मिळाल्यानंतर जे आज अनेक वर्ष काम चालू आहे ते काम पूर्ण करून की जे भैयासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी पंचायतीची स्थापना केलेली होती आणि या माध्यमातून सर्व लोक ही त्याच्याशी जुळलेली आहेत. या ठिकाणी अतिशय भव्य असं ते सुद्धा स्मारक होणार आहे. बाबासाहेबांचं भव्य असं स्मारक इंदू मिलमध्ये होत असताना ते पूर्ण व्हायला जो 1.5-2 वर्षाचा कालावधी लागणार आहे, हा गृहीत धरून येत्या 6 महिन्यामध्ये हे स्मारक पूर्ण केलं जाऊ शकतं असं आनंदराज साहेबांनी सुद्धा मला त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. शासन पूर्णपणे आंबेडकर कुटुंबियांच्या बरोबर आहे. बाबासाहेबांच्या स्मृती जपणं हे महाराष्ट्र शासनाचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातत्याने ह्याची पाहणी करत असतात, त्याचे आढावा घेत असतात आणि हे सुद्धा नव्याने करत असताना ज्या शैक्षणिक संस्थासुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत, ज्याच्यामधून सर्वसामान्य लोकांना शिक्षण दिलं जातं, त्याच्या संदर्भातसुद्धा काय करता येईल या संदर्भातसुद्धा आमचा विचार चालू आहे. मुंबईचा पालकमंत्री म्हणून वेळोवेळी या बातमी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालत असतो. शेवटी या मुंबईच्या एकंदरीत उभारणीमध्ये सुद्धा समाजाचं जे योगदान आहे ते विसरता येणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ज्या स्कीम करता येतील त्या करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि माझी खात्री आहे की हा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम होऊन गेल्यानंतरसुद्धा या कामांमध्ये कुठलाही खंड पडणार नाही. त्याच गतीने ते काम सुरू राहील. या ठिकाणी जवळजवळ 50-60% तयारी पूर्ण झालेली आहे. उरलेली तयारी येत्या 2 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि लोकांना अतिशय चांगल्या रीतीने दर्शन घेता येईल याची मला खात्री आहे. शालेय विभागातर्फे रीडिंग महाराष्ट्र हा उपक्रम राबवण्यात येतोय. म्हणजे शाळेतल्या मुलांना विद्यार्थ्यांना पुस्तकांची पेटी भेटवस्तू दिली जाणार, तर काय उपक्रम आहे त्या संदर्भात? एकतर रीड इंडियावर आम्ही ही वेबसाईटवरून सुद्धा मुलांना ॲक्सेस मिळेल वेगवेगळ्या तऱ्हेच्या वाचनासाठी. पण ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त वाचन होतं तिथं उत्कृष्ट सायंटिस्ट निर्माण होतात, उत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते निर्माण होतात. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या मुलांमध्ये वाचनाची आवड वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. याच्याबरोबरच क्रीडा खात्याबरोबर आम्ही एक सामंजस्य करार केलेला आहे आणि मुलांच्यामध्ये क्रीडेबद्दलची आवड निर्माण करणं, त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेणं, असा एकंदरीतच त्यांचा जो व्यक्तिमत्व विकास आहे तो करण्यावर आमचा भर आहे. त्याच्या व्यतिरिक्त रोज आमच्याकडे वेगवेगळे उपक्रम चालू असतात, ज्याच्यामध्ये ॲमेझॉनसारखी कंपनी सहभागी होते, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहे आणि TCS आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आमची अशी एक व्यवस्था निर्माण केली जाते की 12वी झाल्यानंतर थेट रोजगार हा त्या तरुण मुलांना मिळू शकेल आणि तसे आमचे करार झालेले आहेत आणि हे पुढेसुद्धा चालू राहील. कालच जसं 75,000 रोजगार देण्याचा संकल्प हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे, त्याच्याच प्रमाणे शालेय शिक्षणामध्ये सुद्धा जवळजवळ आतापर्यंत 35,000 ते 40,000 मुलांना रोजगार देण्याच्या संदर्भातले करार झालेले आहेत. त्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं जाईल आणि थेट रोजगारसुद्धा या कंपन्या उपलब्ध करून देणार. हिंदी में जानना चाहेंगे आप यहाँ पर? पाटुंग्यामधल्या एका शाळेमध्ये 13 वर्षाच्या लहान मुलीवरती समवयस्कर अशा 13 वर्षाच्या 2 मुलांनी बलात्कार केल्याचं प्रकरण पालिका शाळेमध्ये समोर आलेलं आहे. शिक्षण विभागाकडनं याची चौकशी केली जाणार आहे का? FIR नोंदवला जाईल? एकंदरच गांभीर्याने या सगळ्याची नोंद घेतली जाईल. कारवाई तर होईलच, पण कारवाईने असे प्रकार थांबत नसतात. त्याच्यासाठी मुलांमध्ये प्रबोधन करायला लागेल आणि मी अशा सूचना दिलेल्या आहेत. माझं कमिशनर साहेबांशी सुद्धा चर्चा झालेली आहे. शाळा असतील, कॉलेजेस असतील, एकतर या परिसरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ड्रग्सचा शिरकाव होणार नाही याच्यासाठी एक विशेष मोहीम हे पोलीस डिपार्टमेंट हाती घेतं आहे. पोलीस डिपार्टमेंटचा आतापर्यंतचा हे होता की जिथून सप्लाय होतं ती चेनच मोडून टाकायची,
त्याच्यासाठी खूप मोठ्या मोठ्या कारवाया त्यांनी केलेल्या आहेत. परंतु हे छोटे छोटे लोक ही शाळा कॉलेजेस तरुण मुलांच्या भोवती जी गुटमळत असतात आणि त्यांना ड्रग्सच्या नादी लावत असतात किंवा इतर अनिष्ट गोष्टींच्या नादी लावत असतात, याच्याविरुद्ध एक विस्तृत मोहीम ही मुंबई शहरामध्ये घेतली जाणार आहे. आणि त्याच्यामुळे मला सगळ्यांनाच सांगायचं आहे, विशेषतः पालकांना सांगायचं आहे की आपल्या मुलांना या प्रवृत्तीपासून लांब ठेवा. आता ॲक्शन होत असताना सप्लाय करणाऱ्या लोकांवर होईलच, परंतु जे कन्झ्युम करणारे लोक आहेत ड्रग्स त्यांच्यावरसुद्धा ॲक्शन होईल. मग ते कुठल्या घरामधले आहेत हे बघितलं जाणार नाही, कारण शिस्त ही लागलीच पाहिजे आणि अनिष्ट प्रवृत्तीमध्ये कोणीही गुंता कामा नये. त्या दृष्टीने पालकांनीसुद्धा ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मोहीम चालू करत असताना आम्ही उघडपणे टी व्हीवरून सांगतो आहे, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो आहे की ही मोहीम चालू होणार आहे. आपल्या मुलांवर लक्ष द्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या रॅकेटला मुलं बळी पडणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांमध्ये दुसरा जो प्रकार घडलेला आहे त्याची गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. याच्या संदर्भात जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून मुलांमध्ये जागृती निर्माण केली जाईल आणि असे प्रकार घडणार नाहीत याच्याबद्दलचा योग्य ती काळजी घेतली जाईल. संजय राऊत 2 दिवस नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी आत्ताच थोड्या वेळात पूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सडकून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षावरती टीका केली आहे की स्वतःच्या जे खासदार गेले आहेत शिंदे गटात त्यांनी आपली स्वतःची कबर खोदलेली आहे आणि ही जे आमदार आहेत त्यांना नागरिकांच्या रोषांचा सामना करावा लागतोय, अशा पद्धतीने त्यांनी टीका केली. राऊत साहेबांचं नाशिकला जाणं हे एका तऱ्हेने मी संधी समजतो. ज्या अर्थी ते नाशिकला गेलेले आहेत त्या अर्थी 10 ते 12 नगरसेवक तरी निश्चितपणे आमच्या सामील होतील याची मला खात्री आहे. आणि त्याची मला ऑलरेडी चुणूकसुद्धा लागलेली आहे की लोकांनी असं व्यक्त केलेलं आहे की राऊतसाहेब येत असतील आणि वाटेल तसं बोलत असतील. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसेनेला लांब नेण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा राऊतसाहेबांचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी ही भावना लोकांच्यामध्ये तयार होते की आता आपल्याला बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जायचं आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये मी आपल्याला खात्री देतो की किमान 10 ते 12 नगरसेवक हे या ठिकाणी प्रवेश करणार म्हटल्यापेक्षा ते मूळ पक्षामध्ये राहतील आणि ह्या गटाबरोबर जाणार नाहीत याची मला खात्री आहे. धन्यवाद. सर हिंदी में जानना चाहेंगे, आप महाराष्ट्र से मंत्री हैं, शिक्षा मंत्री हैं, मुंबई के पालक मंत्री हैं. मुंबई के बीएमसी स्कूल में एक बच्ची के साथ रेप होता है, गैंग रेप होता है, उसको लेकर क्या कहेंगे? देखिए, एक तो चीज़ ऐसी है कि इसके बारे में पूरी इंक्वायरी की जाएगी, तब तक इसको गैंगरेप नहीं बोल सकते. एक तो ऐसे है कि बच्चों के साथ ऐसे बिल्कुल नहीं होना चाहिए. इसके बारे में सरकार कटिबद्ध है, उसकी पूरी इंक्वायरी होगी. जो भी उसमें दोषी है उनको तो सुधार गृह में रखा जाता है, उनको ऐसी शिक्षा नहीं दी जाती है. लेकिन इसके बारे में आगे चल के ऐसे इंसिडेंट्स नहीं हो, इसके लिए भी कार्रवाई की जाएगी. और स्कूल में ये देखने की जिम्मेदारी भी उस स्कूल में जो टीचर रहते हैं, हेडमास्टर रहते हैं, उनकी भी रहती है. आगे चल के मेरी ये कोशिश रहेगी और तुरंत ही मैंने डिसीजन लिया है कि हर जगह पे CCTV कैमराज लगाए जाएंगे. मुंबई में बहुत ज़्यादा स्कूल नहीं है, फिर भी जितने भी स्कूल है वहाँ पे CCTV लगाने की तुरंत व्यवस्था की जाएगी ताकि हमारे बच्चे सुरक्षित रहे. और इसके लिए जो भी फंड लगेगा वो DPC के माध्यम से स्कूलों को दिया जाएगा या तो म्यूनसिपल कॉरपोरेशन को बोला जाएगा कि आप तुरंत ये व्यवस्था करें ताकि हमारे बच्चे सुरक्षित रहें. यानी कि हर टीवी होगा. हाँ, ये मेरी कोशिश रहेगी कि अगले 6 महीने में ये काम पूरा हो जाए. 2 हिस्से में इसको बांट देंगे क्योंकि नंबर ऑफ़ स्कूल्स उसमें जितने भी कमरे हैं सब जगह पे ये सुरक्षा लेनी पड़ेगी. और एक प्रिकॉशनरी मेजर है ताकि आगे चल के कोई ऐसी हिम्मत नहीं करे. जो घटना हुई है उसमें कितनी सच्चाई है, क्या सचमुच में हुआ था, वो देख के उसके बारे में कड़ी से कड़ी एक्शन ली जाएगी. सर क्या वजह है महाराष्ट्र में लगातार महिलाओं पर जो अत्याचार है वो बढ़ते जा रहे हैं? कल्याण का मामला हो, कोरिया की एक लड़की के साथ मामला हो, अब ये नया मामला, तो महिलाओं के साथ जो चीज़ें हैं, अपराध हैं, वो बढ़ते जा रहे हैं. देखिए, आप हमारी जो पुलिस डिपार्टमेंट है हर कोशिश करते हैं. आप अगर देखें तो रात को 2 बजे भी मुंबई की महिलाएं रास्ते पे आ सकती है. इतना सेफ मुंबई सिटी है. कहीं पे भी ऐसा इंसिडेंस हुआ है वहाँ पे क्या प्रिकॉशन लेना है. जो ग्रामीण इलाका है जिसको सेमी अर्बन बोला जाता है वहाँ पे क्या प्रिकॉशन ले सकते हैं, इसके बारे में भी हमारे आदरणीय उप मुख्यमंत्री जो गृह मंत्रालय संभालते हैं वो उसके बारे में सोच रहे हैं. पहले से बहुत सारे हमने उपाय किए हुए हैं. DPC से भी बहुत सारे इक्विपमेंट हम लोग दे रहे हैं, व्हीकल्स दे रहे हैं.
और फिर सीसीटीवी हर जगह पे लगाए जा रहे हैं। आगे चल के ऐसे नहीं हो, इसीलिए जो भी करना है महाराष्ट्र की पुलिस करेगी और स्पेशली मुंबई के बारे में भी हम यही प्रिकॉशन लेंगे। और बीच में मैंने एक छोटा सा ऐसा भी एक इनिशिएटिव लेने की कोशिश की थी जब मैं होम के साथ काम कर रहा था कि एक पैनिक बटन दिया जाए ताकि कोई भी लड़की अगर कुछ कठिनाई उसको आए तो पैनिक बटन को दबा सकते हैं। उसके बारे में फिर एक बार विचार कर सकते हैं क्या, इसके बारे में हम लोग सोचेंगे। सर साथ ही साथ जो छत्रपति शिवाजी महाराज के स्टेटमेंट को लेकर कई सारी कॉन्ट्रोवर्सी महाराष्ट्र में चल रही है। इसी बीच में मैंगलोर के अंदर उनका एक पुतला बनाने की, एक स्टैचू बनाने की बात की गई जिसको कांग्रेस द्वारा टोटली अपोज किया गया। कैसे देखते? देखिए, मैंने ही एक स्टैचू का अनावरण किया था कर्नाटक में। छत्रपति शिवाजी महाराज न के महाराष्ट्र के हैं, वो पूरे भारतवर्ष के हैं। जब चन्नम्मा रानी की फौज जाती थी वो भी हर हर महादेव बोलती थी, छत्रपति शिवाजी महाराज का जय जयकार करती थी, क्योंकि उनसे वो स्फूर्ति आती थी। और वो स्फूर्ति, वो प्रेरणा, चाहे वो छत्रपति शिवाजी महाराज हो, चाहे वो अगर आप राजस्थान में जाते हैं तो महाराणा प्रताप हो, जिन्होंने एक जंग लड़ी है अपने लोगों के लिए, और वो एक प्रेरणा स्थान बने हुए रहे हैं पूरे भारतवर्ष के लिए। तो उसमें से ये दो बहुत बड़े महाराजा हैं जिनके बारे में ऐसे सोचा जाता है कि उनसे प्रेरणा लेके लोग अच्छा काम कर सकते हैं, अच्छाई के लिए लड़ सकते हैं। वो इतिहास है, उस इतिहास का गौरव करना चाहिए, ऐसे मुझे लगता है। हम लोग उसका हमेशा गौरव करते हैं। लेकिन आजकल एक ये भी हो रहा है कि उनके बारे में कुछ भी बोले तो उसमें से गलत अर्थ निकाला जाता है। तो गलत अर्थ निकालना नहीं चाहिए, ताकि जो प्रेम से, जो गौरव से लोग छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते हैं, वो नाम लेते हुए वो कचराएंगे, क्योंकि उनको लगेगा कि इसमें से कुछ अगर गलत अर्थ निकाला गया तो वो भी, तो ये एक महाराष्ट्र के प्रति आदर है, प्रेम है, तो वो भावना वैसे ही रहना चाहिए। जो जाज्वल्य अभिमान है वो वैसे ही रहना चाहिए। इसलिए एक आचार संहिता भी बनाई जा सकती है, लेकिन लोगों ने आगे चल के ये करना चाहिए, क्योंकि हम लोग प्रेरणा लेते हैं छत्रपति शिवाजी महाराज से। और जो भी करते हैं, तो अगर हम बोलते हैं कि शिवाजी महाराज से प्रेरणा लेके हमने किए तो उसको अपमान नहीं बोला जा सकता। मैंने एक एग्जांपल ये भी दिया था कि वियतनाम के प्रेसिडेंट जब यहाँ आए थे और उन्होंने अमेरिका जैसे महासत्ता के खिलाफ युद्ध जीता था, तो यहाँ आने के बाद वो रायगढ़ गए और छत्रपति शिवाजी महाराज को उन्होंने प्रणाम किया। तो लोगों ने पूछा कि आपने यहाँ आप क्यों आए और प्रणाम क्यों किया? तो उन्होंने बोला कि जो गुरिल्ला वॉर हम लोग लड़े वो छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरणा लेके हमने ये वॉर लड़ा है। उसको हम लोग गनिमी कावा बोलते हैं। तो गनिमी कावा को इंटरनेशनल लैंग्वेज में गुरिल्ला वॉर बोलते हैं। तो अगर वो प्रेरणा ले सकते हैं तो हर कोई उनसे प्रेरणा ले सकता है और अच्छा काम कर सकता है, जो मुझे लगता है। सर, एक आखिरी सवाल है। उद्धव ठाकरे ने जब राज्यपाल ने बयान दिया था शिवाजी महाराज को लेकर, तो उन्होंने कहा था महाराष्ट्र बंद करेंगे। इसके बाद मंगल प्रभात लोढ़ा की तरफ से कुछ बयान आता है, तो आपको क्या लगता है उद्धव ठाकरे की बातों को तवज्जो नहीं दिया जा रहा है? देखिए, इसके बारे में कुछ मैं कमेंट नहीं करना चाहता हूँ। जब राज्यपाल महोदय से ये बात आई थी तो उसके बाद सीएम साहब उनको मिले थे, डिप्टी सीएम साहब बोले थे, और वो दिल्ली में भी उन्होंने बात की थी। तो जो भी महाराष्ट्र की भावना पहुंचानी है जहाँ तक, उन्होंने वो पहुंचाई है, और ज़रूर इससे अंतर आएगा। लास्ट टाइम जब ऐसी बातें कुछ निकली थी महाराष्ट्र के बारे में, तो उन्होंने अपना एक बयान भी दिया था उसके बाद। तो शायद मुझे लगता है कि उनको भी ये रियलाइज़ हुआ होगा कि ये गलत चीज़ है। तो जो चीज़ गलत है वो गलत ही होती है, उसका कोई समर्थन नहीं कर सकता। सर, बेलगाम में आप जाएंगे? कर्नाटक जो बॉर्डर का इशू चल रहा है, वहाँ पे काफ़ी ज़्यादा प्रोटेस्ट मैं हो रहे हैं। आज भी तो 2 ज़रूर मिनिस्टर्स ने जाऊंगा, कैंसिल किया। लेकिन ये तो है आज का उनका मीटिंग जो है वो विज़िट पोस्टपोन हो गया और 6 तारीख को विज़िट रहेगा। लेकिन 6 तारीख को हमारी कैबिनेट भी है और हमने कुछ ऐसे निर्णय लिए हैं मराठी भाषा के संवर्धन के लिए। हम हमेशा जहाँ भी मदद करते हैं, एक गांव में 1 लाख तक की मदद करते हैं मराठी भाषा के संवर्धन के लिए। लेकिन बेलगाम एरिया में हमने इस मर्यादा को बढ़ाया है 2 लाख, और मैक्सिमम 10 लाख तक मदद मराठी भाषा के संवर्धन के लिए वहाँ दी जाएगी। और हमारे सीएम साहब ने बोला है कि हमें सामोपचार से इसके बारे में बोलना चाहिए एक दूसरे के साथ। उनकी जो कठिनाई है उसको दूर करना चाहिए। आफ्टर ऑल जो निर्णय है वो तो सुप्रीम कोर्ट देने वाली है, लेकिन वहाँ की कठिनाई क्या है, किस चीज़ से वो लोग गुजर रहे हैं, जबकि उनकी मदर टंग मराठी है,
उनके जो 7/12 रहते हैं, उनके प्रॉपर्टी के डॉक्यूमेंट्स रहते हैं, वो भी कन्नड़ में रहते हैं। उनके जो दिशादर्शक बोर्ड रहते हैं वो भी कन्नड़ में रहते हैं। किसी भी भारत के किसी भी वर्ष में ऐसे नहीं होता है कि जहाँ पे जो लैंग्वेज बोली जाती है, डुअल लैंग्वेज का इस्तेमाल वहाँ पे होता है। तो ऐसी कुछ कदम कर्नाटक गवर्नमेंट ने उठाने चाहिए, ना कि संघर्ष की भूमिका लेनी चाहिए। जिस तरह से महाराष्ट्र बिहेव करता है उसी तरह से उनको भी अच्छी तरह से इन लोगों को ट्रीट करना चाहिए और एक अच्छा रवैया उस एरिया, क्योंकि ये छोटी संख्या नहीं है, 850 से ज़्यादा विलेजेस इसमें इन्वॉल्व आहे। पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे। सांगली जत भागात ही गावांना पाणी सोडलं असं हे बघा, एका गावाला पाणी सोडायचं आणि 40 गावांचा प्रश्न आपण सोडवला असं भासवणं, कारण त्यांच्या एरियापासून ते धरण जवळ होतं म्हणून आम्ही 2000 कोटीचा प्लान आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला आहे। 40ही गावांचा प्रश्न तर सुटणारच आहे, परंतु त्याचबरोबर त्यांनी उद्योगमंत्री महोदयांना निर्देश दिलेले आहे की या 40 गावांची मागणी होती की त्या ठिकाणी काही उद्योग व्हावे, तर उद्योगमंत्री सुद्धा तिथे जाणार आहेत आणि लवकरच त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होणार। पंढरपूर कॉरिडॉर जो होतो आहे त्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांचा वाडा आणि शिंदेवाडा हा देखील म्हणजे तुटणार आहे आणि त्या संदर्भात काही मंदिरं देखील आहेत, त्यावर देखील थोडं कारवाई होऊ शकते। कसं पाहता याकडे? एकीकडे हिंदुत्ववादी सरकार म्हटलं जातं आणि दुसरीकडे अशा थोडं कारवाई होऊ शकतात असं देखील नाही, आपण हे जे सांगितलेलं आहे मी मुख्यमंत्री महोदयांच्या हे निदर्शनाला आणून देईल आणि कशा तऱ्हेने ह्या वास्तू वाचवता येतील। अनेक लोक वेळेला त्या ठिकाणी फ्लायओव्हरसुद्धा बांधले जाऊ शकतात आणि ज्यावेळेला आपल्याला इतिहासाचं संवर्धन करायचं असेल त्याला त्याच्यासाठी थोडाफार खर्च जर शासनाचा होत असेल तर त्याचासुद्धा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे केंद्राच्या माध्यमातून आणि राज्याच्या माध्यमातून हे कसं करता येईल याच्याबद्दल मी निश्चितपणे बोलेन। संजय राऊत यांनी दिवार सिनेमाचं उदाहरण देऊन सगळ्या शिंदे गटातल्या आमदारांवरती टीका केलेली आहे। ते म्हणतात की दिवार सिनेमामध्ये हातावरती लिहिलेलं असतं की मेरा बाप चोर आहे आणि त्या प्रकारे सगळ्या आमदारांच्या कपाळावरती लिहिलं गेलेलं आहे की आम्ही गद्दार आहोत। अहो, गद्दारी हिंदुत्वापासून ज्यांनी गद्दारी केलेली आहे, आम्ही कधी म्हणत नाही की हे हिंदूंच्यापासून गद्दारी केलेले लोक आहेत म्हणून यांच्यावर लिहा, आम्ही कधीच म्हणत नाही, कारण आम्ही त्यांच्याबद्दल आदर मानतो। परंतु बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसेनेला दूर नेण्याचं आणि शिवसेनेला संपवण्याचं जे कारस्थान झालं त्या कारस्थानामध्ये राष्ट्रवादीला साथ देण्यासाठी राऊतसाहेब होते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारासाठी त्यांनी केलं, त्याला हे जे म्हणतात तेच नाव आहे आणि ते नाव जर करून घ्यायचं असेल तर ते स्वतः करून घेऊ शकतात। आम्ही काय आमचे हात त्यांच्यासमोर केलेले नाही आहेत आणि आमच्या मनगटामध्ये बळ आहे, कोणी असा प्रयत्न केला तर त्याला रोखण्याचं, पण आम्ही हे बळ कधीही वापरणार नाही, कारण ती महाराष्ट्राची संस्कृती नाही। आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपलेली आहे जी शांततेची संस्कृती आहे आणि म्हणून तुमचा प्रयत्न आहे की तुम्ही आमच्या आमदारांना उस्कवण्याचा म्हणजे त्यांना राग येईल असं बोलण्याचा प्रयत्न करणार। तुमचं बोलणं एवढं लोकांच्या डोक्यामध्ये गेलेलं आहे की त्यांना माहिती आहे की ह्यांचा प्रयत्न काय आहे, तर आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। ज्या माणसाने 1 रुपयासुद्धा घेतला नाही, साधं खाल्लेल्या अन्नाची सुद्धा किंमत ठेवायला लागते। तुम्ही कधी कुठला आमदार जेवला की नाही याचीसुद्धा चौकशी कधी राऊत साहेबांनी केलेली मला माहिती नाही, परंतु आलेल्या प्रत्येक आमदाराला जेवण घालण्याचं काम हे आदरणीय शिंदेसाहेबांनी 5-5, 10-10 वर्ष केलेलं आहे। शेवटी खाल्लेलं अन्न आणि त्याच्यापासून मिळालेलं प्रेम याला महाराष्ट्र कधीच विसरत नाही आणि ती महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि तुम्ही ज्याला खोके म्हणता त्याला तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करता। का सांगत नाही की तुमच्या पक्षप्रमुखाला आमदार वेळोवेळी सांगत होते की हिंदुत्वाच्या विचारापासून लांब जाऊ नका, आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत। त्याला पक्षप्रमुखांनी त्यांना पाठवलं, त्याला काय खोके देऊन पाठवलेलं होतं? कसले खोके बोलता तुम्ही? तुम्हाला भेटायला आले होते ना आमदार, सांगायला आले होते की आपण अजून एकत्र येऊया, हिंदुत्वाच्या विचाराबरोबर राहूया आणि या हिंदुत्वाच्या विचारावर तुम्हाला मतदान केलं होतं ना, युतीला मतदान केलं होतं, त्या लोकांची केलेली, त्याला काय प्रामाणिकपणा म्हणणार की त्याला गद्दारी म्हणणार हा प्रश्न आहे। म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी केलेली ती गद्दारी होती आणि ती त्यावेळेला लोकांनी तुम्हाला गद्दार म्हटलं नाही, परंतु आम्ही का म्हणावं? गद्दार वगैरे असले शब्द आमच्या तोंडातसुद्धा येत नाही। तुम्ही त्याचा उल्लेख केला म्हणून माझ्या भाषणामध्ये मी हा उल्लेख करतोय, नाहीतर तो सुद्धा उल्लेख करण्याची माझी इच्छा नाही। एकच सांगायचं आहे की बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसेनेला तुम्ही दूर नेलं, त्या विचाराबरोबर आम्ही राहिलो म्हणून आम्हाला नावसुद्धा बाळासाहेबांची शिवसेना मिळालेली आहे आणि तुम्ही ज्या उद्धवसाहेबांची दिशाभूल केली, त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर घेऊन गेला, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचं नावसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे राहिलेलं आहे।
सहानुभूतीची लाट फार काळ टिकत नाही, लक्षात ठेवा. केलेली कामं आयुष्यभर टिकतात. म्हणून 2.5 वर्षात तुम्ही काय केलं हे सांगितलं गेलं पाहिजे आणि मग तुमचे जे साथीदार तुमच्याबरोबर राहिले त्यांची सुद्धा किंमत ठेवली पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आंदोलनं केलेली आहेत. पुण्यात स्वराज्य संघटनेने सुद्धा आंदोलनं केलेली आहेत सर. बघा, आंदोलनं करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी आंदोलनं केल्याबद्दल त्यांना काही बोलता येणार नाही. पुढच्या काळामध्ये योग्य ती काळजी राज्यपाल महोदय घेतील अशी मी अपेक्षा करतो. राज्यपालांचा राजीनामा होऊ शकतो का? याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही.